चीनने भारताला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचे प्रयत्न पूर्वीपासूनच केलेले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आताही आपल्याला दिसून येते की भारताच्या वाहन उद्योगाला अडचणीत आणण्यासाठी त्यांनी भारताला सप्लाय होणारे अर्थ मॅग्नेट जे आहेत त्याच्यावरती बंदी घातलेली आहे आणि याचा परिणाम भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग जो आहे तो अडचणीत आलेला आहे हे आपण पाहतोय. 2014 नंतर मोदी यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये आपण पाहतोय की चायनाच्या बाजूनं चायनाचे जे धोके आहेत ते न ओळखता तशी पावले उचलली जात नाहीत हे आपण पाहतोय. एक अनिश्चित असं धोरण मोदी सरकारच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचा परिणाम होतोय की चायना भारताला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरूच ठेवलेला आहे. पहलगाम युद्धानंतरही आपण पाहतोय पाकिस्तानला अगदी 100% सपोर्ट त्यांनी केलेला होता आणि त्याच वेळेस भारताला अडचणीत आणण्याचे प्रयत्नही त्यांनी केलेले आहेत. तर सरकारने वेळीच हे धोरण ओळखून आपले प्रयत्न करणं गरजेचं आहे.